नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, BSNL चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे रॉबर्ट रवी। केंद्र सरकारने रॉबर्ट जेरार्ड रवी यांची BSNL चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। त्यांची ही नियुक्ती 15 जुलै 2024 पासून पुढील 6 महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे। तर बघा कालावधी किती असणार आहे त्यांचा, तर 6 महिन्यांचा कालावधी असणार आहे आणि त्यांनी पदभार कधी स्वीकारलेला आहे, तर 15 जुलै 2024 पासून। तर त्यांनी PK पुरवार यांची जागा घेतलेली आहे। ते CMD BSNL, CMD MTNL आणि CMD BBNL म्हणून अतिरिक्त कार्यभारही सांभाळणार आहेत। तर BSNL चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून रॉबर्ट रवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, मलेशियातील सर्वोच्च शिखर माउंट किनाबालू यावर तिरंगा फडकवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर याचे उत्तर आहे लक्ष्मी झा। तर जुलै 2024 मध्ये बिहारच्या गिर्यारोहक लक्ष्मी झा यांनी मलेशियातील सर्वोच्च शिखर माउंट किनबालूवर तिरंगा फडकवून इतिहास रचला आहे। किनबालू पर्वतावर 4095 मीटर चढाई करणारी लक्ष्मी झा ही भारतातील पहिली महिला आहे। ती बिहार राज्यातील सहरसा जिल्ह्यातील रहिवासी आहे। तसेच गिर्यारोहक नितीश सिंग यांनी मलेशियातील सर्वोच्च शिखर माउंट किनबालू अवघे 19 तासांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। तर सर्वात कमी वेळेत हा पर्वत चढणारा तो पहिला भारतीय ठरला आहे। तर बघा मलेशियातील सर्वोच्च शिखर माउंट किनाबालूवर तिरंगा फडकवणारी पहिली भारतीय महिला आहे बिहारची लक्ष्मी झा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, युरो कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर स्पेन या देशाने जिंकलेले आहे युरो कप 2024 चे विजेतेपद। बर्लिन मध्ये झालेल्या युरो कप 2024 चे विजेतेपद स्पेनने जिंकले आहे। स्पेनने इंग्लंडला 2-1 ने पराभव करून चौथ्यांदा UEFA युरो विजेतेपद पटकावले आहे। स्पेनकडून नेको विलियम्स आणि मिकेल ओयारझाबाल यांनी गोल केले, तर इंग्लंडकडून कोल पामरने 1 गोल केला। स्पेनने यापूर्वी 1964, 2008 आणि 2012 मध्ये विजेतेपद पटकावले होते। तर लॅमिने यमल हा स्पेनचा खेळाडू आहे, तर याने यंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकला। रॉड्रिन याने प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकला। गोल्डन बूट 6 खेळाडूंमध्ये वाटून घेण्यात आला। तर पुढील युरोचे यजमानपद इंग्लंडकडे असणार आहे, म्हणजेच पुढील युरो कप असणार आहे हा इंग्लंडमध्ये होणार आहे। तर बघा युरो कप 2024 चे विजेतेपद स्पेन या देशाने जिंकलेले आहे आणि उपविजेता राहिलेला आहे इंग्लंड हा संघ। नेक्स्ट आहे, केंद्र सरकारने कोणत्या राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नरचे प्रशासकीय अधिकार वाढवले आहेत? तर जम्मू काश्मीर। तर जुलै 2024 मध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या प्रशासकीय अधिकारांमध्ये वाढ केली आहे। गृह मंत्रालयाने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 च्या कलम 55 अंतर्गत बदललेले नियम अधिसूचित केले आहेत। पोलीस कायदा आणि सुव्यवस्था आणि अखिल भारतीय सेवा यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये आता नायब राज्यपालांना अधिक अधिकार असतील। 42A पोलीस, सार्वजनिक सुव्यवस्था, अखिल भारतीय सेवा आणि लाचलुचपत प्रतिबंध ब्युरो संबंधित कोणताही प्रस्ताव जोपर्यंत तो मुख्य सचिवांपर्यंत लेफ्टनंट गव्हर्नर समोर ठेवला जात नाही तोपर्यंत तो मंजूर किंवा नाकारला जाऊ शकत नाही। सध्या या संदर्भातील बाबींमध्ये वित्त विभागाची संमती घेणे आवश्यक आहे। 42B हा खटला चालवण्यास आणि अपील दाखल करण्यास मान्यता देणे किंवा न देणे यासंबंधीचा कोणताही प्रस्ताव कायदा विभागाच्या मुख्य सचिवांमार्फत लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या समोर ठेवणे आवश्यक आहे। तर हे 2 बदल करण्यात आलेले आहेत आणि हे अधिकार केंद्र सरकारने जम्मू काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या प्रशासकीय अधिकारांमध्ये वाढ केलेली आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच कोपा अमेरिका 2024 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर अर्जेंटिनाने जिंकलेले आहे। कोपा अमेरिका 2024 चे विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकले आहे। कोलंबियाला हरवून गतविजेत्या अर्जेंटिनाने कोपा अमेरिका 2024 च्या फायनलमध्ये मियामी गार्डन्स, फ्लोरिडा येथील हार्ड रॉक स्टेडियमवर विजय मिळवला आहे। अर्जेंटिनाचे हे विक्रमी 16वे कोपा अमेरिका विजेतेपद आहे। या विजयासह अर्जेंटिनाने 2021 कोपा अमेरिका,
आणि 2022 विश्वचषकानंतर सलग तिसरे मोठे विजेतेपद मिळवले आहे. या व्यतिरिक्त अर्जेंटिनाने कोलंबियाचा 28 खेळांचा अपराजित सिलसिला संपवला आहे. लॅटारो मार्टिनेजचा हा त्याचा स्पर्धेतील 5वा गोल होता. त्याने सर्वोच्च स्कोरर म्हणून त्याचे स्थान मजबूत केले आणि त्याला कोपा अमेरिका 2024 गोल्डन बूट मिळवून दिला. तर बघा, कोपा अमेरिका 2024चे विजेतेपद जिंकलेले आहे अर्जेंटिना या देशाने. उपविजेता राहिलेला आहे कोलंबिया हा देश. नेक्स्ट आहे जेम्स अँडरसन कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ज्याने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर इंग्लंड या देशाचा आहे तो. जुलै 2024 मध्ये वयाच्या 41व्या वर्षी इंग्लंडचा मुख्य वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2002 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने कसोटीत 704, एकदिवसीय सामन्यात 269 आणि T20 मध्ये 18 बळी घेतले आहेत. तर अँडरसनने आपल्या कारकिर्दीत एकूण 991 विकेट्स घेतले आहेत. त्याने शेवटचा कसोटी सामना 2024 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला. तर सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा तो पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात IT सक्षम युवा योजना 2024 सुरू करण्यात आली आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये. हरियाणा सरकारने IT सक्षम युवा योजना 2024 जाहीर केली आहे. ही योजना युवा सक्षमीकरण आणि रोजगाराला चालना देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 5000 पदवीधर किंवा पदव्युत्तर अर्जदारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही योजना मिशन 60,000च्या अनुषंगाने तयार करण्यात आली आहे. 2024-25 चे बजेट प्रस्ताव सादर करताना मिशन 60,000ची घोषणा करण्यात आली. गरीब कुटुंबातील किमान 60,000 तरुणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. या योजनेचा एक भाग म्हणून IT पार्श्वभूमीतील पदवी किंवा पदव्युत्तर अर्जदार असलेल्या तरुणांना रोजगार दिला जाणार आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात गृहमंत्री अमित शहा यांनी PM कॉलेज ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले? तर मध्य प्रदेशमध्ये. जुलै 2024 मध्ये अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील सर्व 55 जिल्ह्यांमध्ये PM कॉलेज ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंदूर येथून मध्य प्रदेशातील सर्व 55 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कॉलेज ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व अभ्यासक्रम एक्सलन्स कॉलेजमध्ये दिले जातील. याशिवाय या महाविद्यालयांमध्ये सर्व संसाधने उपलब्ध असतील. नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो? तर 15 जुलै रोजी. जागतिक युवा कौशल्य दिन दरवर्षी 15 जुलै रोजी साजरा केला जातो. स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थांशी संबंधित तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण आणि इतर कौशल्यांच्या विकासाबद्दल तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर बघा, 2024 थीम आहे शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 2014 मध्ये या दिवसाची पहिल्यांदा स्थापना केली. नेक्स्ट आहे नाटो महासचिवांचे नाव काय आहे ज्यांना अलीकडेच अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे जेन्स स्टॉल्टनबर्ग. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. हा पुरस्कार वॉशिंग्टन DC येथे नाटो शिखर परिषद 2024 दरम्यान देण्यात आला. नेक्स्ट आहे नुकतेच अपर्णा वस्तारे यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? तर त्या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आणि दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माजी निवेदिका होत्या. 11 जुलै 2024 रोजी कन्नड अभिनेत्री आणि दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माजी निवेदिका यांचे बेंगळुरू येथे वयाच्या 57व्या वर्षी निधन झाले. त्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. 1990च्या दशकात त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये रेडिओ जॉकी आणि DD चंदनामध्ये प्रस्तुतकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी नमा मेट्रोच्या घोषणेला त्यांचा आवाज दिलेला आहे. नेक्स्ट आहे नीती आयोगाने जारी केलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक 2023-24 मध्ये देशाचा एकूण SDG स्कोअर किती आहे? तर 71 हा स्कोअर आहे. SDG इंडिया इंडेक्स 2023-24 ची 4थी आवृत्ती नीती आयोगाने जुलै 2024 मध्ये प्रसिद्ध केली आहे. हा निर्देशांक 2018 मध्ये नीती आयोगाने प्रथम लॉन्च केला होता. हे शाश्वत विकास उद्दिष्टांवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रगतीचे तुलनात्मक विश्लेषण प्रदान करते. भारताचा एकूण स्कोअर 2018 मधील 57 वरून 2020-21 मध्ये 66 आणि 2023-24 मध्ये 71 झाला आहे. सर्व राज्यांनी एकूण गुणांमध्ये सुधारणा दर्शवली आहे. राज्यांमध्ये उत्तराखंड आणि केरळ 79 गुणांसह संयुक्त अव्वल कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आले, तर त्याच्यानंतर तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकावरती आणि गोवा तिसऱ्या क्रमांकावरती आहे. याउलट बिहार
झारखंड आणि नागालँड ही राज्य यावर्षीच्या निर्देशांकात सर्वात वाईट कामगिरी करणारी राज्य आहेत. म्हणजे सगळ्यात लास्ट नंबरला आहे बिहार. केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, पुदुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे आणि दिल्ली हे शीर्ष 5 कामगिरी करणारे केंद्रशासित प्रदेश आहेत. नेक्स्ट आहे बजाज इलेक्ट्रिकल्सने ग्राहक उत्पादने विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर विशाल चड्डा यांची नियुक्ती केलेली आहे. जुलै 2024 मध्ये बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने विशाल चड्डा यांची ग्राहक उत्पादने विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ते 2016 पासून जनरल मॅनेजमेंटच्या भूमिकेत आहेत. स्नॅपडीलमध्ये ते मुख्य व्यवसाय अधिकारी होते. त्यानंतर कोलर भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच रिलायन्स ब्रँड्समध्येही त्यांनी कार्य केले आहे. त्यांना FMCG, ग्राहक उपकरणे आणि ई-कॉमर्सचा अनुभव आहे. नेक्स्ट आहे आंध्र प्रदेश सरकारच्या नेतृत्वाखालील कोणत्या कार्यक्रमाला मानवतेसाठी प्रतिष्ठित गुलबेकियन पारितोषिक 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश समुदाय व्यवस्थापित नैसर्गिक शेती. आंध्र प्रदेश कम्युनिटी मॅनेज्ड नॅचरल फार्मिंग कार्यक्रमाला मानवतेसाठी प्रतिष्ठित गुलबेकियन पुरस्कार 2024 मिळाला आहे. पोर्तुगालमधील लिस्बन येथे एका समारंभात ज्युरीच्या अध्यक्षा आणि जर्मनीच्या माजी फेडरल चान्सलर डॉक्टर अँजेला मर्केल यांनी ही घोषणा केली. आंध्र प्रदेश कम्युनिटी मॅनेज्ड नॅचरल फार्मिंग आंध्र प्रदेश सरकारचा राज्यव्यापी कार्यक्रमाला जागतिक अन्न सुरक्षा, हवामानातील लवचिकता आणि इकोसिस्टीम संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा उपक्रम अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधार देतो तसेच प्रामुख्याने महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करतो. या पुरस्कारामध्ये 1 दशलक्ष युरोचे बक्षीस समाविष्ट आहे आणि हवामान कृती आणि उपायांमध्ये अपवादात्मक योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट आहे RPF, BSF आणि CISF मध्ये माजी अग्निवीर जवानांसाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे? तर 10% आरक्षण जाहीर केलेले आहे. आता माजी अग्निवीरांना 3 केंद्रीय सुरक्षा दल, रेल्वे संरक्षण दल, सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 10% आरक्षण दिले जाईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2023 मध्ये माजी अग्निवीरांना केंद्रीय सुरक्षा दलात आरक्षण देण्याची घोषणा केली होती. अग्निपथ योजना ही 14 जून 2022 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 17.5 ते 21 वर्ष वयोगटातील तरुणांना 4 वर्षांसाठी नोंदणी करता येणार होती. तर नंतर 2022 मध्ये सरकारने उच्च वयोमर्यादा 23 वर्ष केलेली आहे. या योजनेत 25% तरुणांना आणखीन 15 वर्ष भारतीय सशस्त्र दलात कायम ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.